नमस्कार. मराठी भगवद्गीता कोर्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण पहिल्या 20 श्लोकांची चर्चा केलेली आहे आणि आत्तापर्यंत झालेल्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन, कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे. आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा, जेणेकरून आपल्याला पुढील सर्व भाग चांगल्या पद्धतीने समजतील. त्याचप्रमाणे खाली WhatsApp कम्युनिटीचीही लिंक आहे. जर आपण WhatsApp कम्युनिटी अजून जॉइन केली नसेल तर नक्की जॉइन करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा. तर आज आपण श्लोक 21 आणि 22 या 2 श्लोकांची चर्चा करणार आहोत. मागच्या भागामध्ये 20व्या श्लोकात आपण पाहिलं, हे 20व्या श्लोकाचं भाषांतर आहे. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. तर या श्लोकाची चर्चा आपण मागच्या भागामध्ये केलेली आहे. कपिध्वज, हनुमानजींची चर्चा केलेली आहे. कशा पद्धतीने हनुमंत अर्जुनाच्या रथावरती आरूढ आहेत आणि अर्जुनाला कपिध्वज का म्हटलेला आहे आणि अर्जुन आता युद्ध चालू होणार, शंखनाद झालेला आहे सर्व पांडवांच्या बाजूच्या योद्ध्यांद्वारे, कौरवांकडील योद्ध्यांद्वारे आणि आता युद्ध चालू होणारच. तेवढ्यात अर्जुन भगवान श्रीकृष्णांना उद्देशून काहीतरी म्हणाला, असं संजय धृतराष्ट्राला सांगत आहेत. तर आता जो 21 आणि 22वा श्लोक आहे, हे इथे सर्वप्रथम भगवद्गीतेमध्ये अर्जुन उवाच असा उल्लेख येणार आहे. हा पहिला श्लोक आहे अर्जुनाद्वारे बोलला गेलेला भगवद्गीतेमधील. तर हे 21 आणि 22 2 श्लोक पुढील प्रमाणे आहेत. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. तर या श्लोकांचा शब्दशः अर्थ पुढील प्रमाणे आहे. आपण हा वाचणार नाहीये, ज्यांना वाचायचं आहे ते पॉज करून वाचू शकता. या 2 श्लोकांचा मराठीमध्ये अर्थ. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. तर अर्जुन ही इच्छा प्रकट करत आहे आणि भगवान श्रीकृष्णांना एक मैत्रीपूर्ण आदेश देत आहे की हे अच्युत, माझा रथ घेऊन आता दोन्ही सैन्यांच्या मध्ये चल. मला या सर्व सैन्याला पाहायचं आहे, सर्व योद्ध्यांना पाहायचं आहे. तर आता आपण एक एक शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आहे अर्जुन उवाच. जसं आपण सुरुवातीला चर्चा केली की भगवद्गीतेत जे एकूण 700 श्लोक आहेत, त्यापैकी 84 श्लोक अर्जुनाद्वारे बोलले गेलेले आहेत. 574 श्लोक भगवान श्रीकृष्ण, संजय 41 आणि धृतराष्ट्र पहिला श्लोक. तर संजयाद्वारे जवळपास 19 श्लोक या अध्यायातच बोलले गेलेले आहेत, पहिल्या अध्यायात. यानंतर पुढील काही अध्यायांमध्ये आणि खास करून 11व्या आणि 18व्या अध्यायामध्ये संजय जास्त श्लोक बोलणार आहे. आणि भगवद्गीतेच्या शेवटी 18व्या अध्यायात की हे भगवद्गीतेचं ज्ञान ऐकून मला किती आनंद झालेला आहे. हृष्यामीच मुहुर्मुहु हृष्यामीच पुनः पुनः. संजय तेव्हा काही श्लोक बोलणार आहे. पण मध्ये आता वार्तालाप भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा वार्तालाप, जो मुख्य वार्तालाप आहे भगवद्गीतेचा, तो चालू झालेला आहे. आणि आता अर्जुन हे पहिलं वाक्य भगवान श्रीकृष्णांना उद्देशून बोलत आहे. तर सर्वप्रथम अर्जुन उवाच, अर्जुनाद्वारे हा पहिला श्लोक. या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणत आहे भगवंतांना? सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय. माझा रथ सेनयोः उभयोः मध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, असं अर्जुन भगवंतांना सांगत आहे. आणि भगवंतांना अर्जुन भगवान श्रीकृष्णांना काय नावाने संबोधत आहे इथे? अच्युत. तर भगवद्गीतेत प्रत्येक नाव भगवंतांचं किंवा अर्जुनाचं जेव्हा येतं तेव्हा त्या नावाचा एक विशेष अर्थ आहे. त्या अर्थाने ते नाव तिथे घेतलेलं आहे आणि अनेक आचार्यांनी या नावांबद्दल, भगवंतांच्या म्हणा किंवा अर्जुनाच्या किंवा धृतराष्ट्रासाठी वापरलेली नावं वेगवेगळी, पृथ्वीपते, महीपते, या सर्व नावांसाठी खूप सुंदर व्याख्या दिलेल्या आहेत. त्या नावांचा अर्थ काय आहे, ते नाव तिथं काय योजलेलं आहे, आपण कशा पद्धतीने ते समजून घेतलं पाहिजे, हेही सांगितलेलं आहे. तर इथे भगवान श्रीकृष्णांना अर्जुन अच्युत म्हणत आहे.
आपण सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचा जो उल्लेख भगवद्गीतेत आलेला त्याच्या वेळेस आपण चर्चा केली होती, की भगवंतांना माधव नावाने संबोधलेलं आहे संजयाने. आणि आता अर्जुन भगवंतांना अच्युत म्हणत आहे. तर भगवान श्रीकृष्ण अच्युत आहेत. अच्युत म्हणजे च्युत म्हणजे त्या स्थानापासून किंवा पदवीपासून किंवा त्या ठिकाणापासून जो ढासळतो, जो खाली पडतो. पदच्युत होणे मराठीमध्ये आपल्या एक शब्द उपयोग आहे, की या पदापासनं तो च्युत झाला म्हणजे त्या पदापासनं त्याचं काय म्हणता येईल त्याला त्या पदापासनं तो खाली आला. तो तो पदमुक्त झाला. या अर्थाने च्युत शब्द वापरला जातो. तर भगवान श्रीकृष्णांना अच्युत म्हटलेलं आहे, की जे कधीही त्यांच्या पदापासून ढासळत नाही. तर कोणकोणत्या अर्थाने हा अच्युत शब्द भगवंतांसाठी वापरलेला आहे? तर सर्वप्रथम भक्तावरील प्रेमात भगवंत कधीही चुकत नाहीत. भक्तांसोबत प्रेमाचा प्रदान करण्यामध्ये कधी चुकत नाहीत आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण जरी युद्धात लढणार नव्हते, तरी अर्जुनासाठी अर्जुनाच्या सारथ्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण इथं उपस्थित आहेत. आणि हे त्यांचं अर्जुनाप्रतीचं प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये ते कधीही चुकले नाहीयेत. त्या प्रेमाचं आदान-प्रदान करण्यात ते कधीही कमी पडलेले नाहीयेत. या अर्थानेही ते अच्युत आहेत. दुसरा अर्थ, स्वतःच्या नित्यलीलांपासून ते कधीही च्युत होत नाहीत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे अवतार या नश्वर, दुःखालय असलेल्या भौतिक जगतामध्ये सुद्धा जेव्हा भगवंत किंवा त्यांचे अवतार प्रकट होतात, तेव्हा असं नाही समजलं पाहिजे, की भगवंत त्यांच्या आध्यात्मिक धामातनं च्युत झाले किंवा ते आता खाली आले. आध्यात्मिक धामामध्ये त्यांच्या नित्यलीला ज्या चालू आहेत, त्या नित्य चालू राहतात. असं कधीही होत नाही. कारण भगवंतांकडे शक्ती आहे, की ती एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहू शकतात. अशा अनेक दिव्य शक्ती भगवंतांकडे आहेत. त्यामुळे असं नाही, की भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर आले म्हणजे आता गोलोकधाम वृंदावनामध्ये तिथे भगवान श्रीकृष्ण नाही आहेत आध्यात्मिक धामामध्ये. भगवान विष्णू पृथ्वीवर आले म्हणजे वैकुंठामध्ये भगवान विष्णू नाही आहेत. ते कायम तिथे आहेत आध्यात्मिक जगतात. चराचरामध्ये सुद्धा कायम आहेत परमात्मा रूपाने. अणुरेणूमध्ये सुद्धा आहेत भगवंत. तर मग ते त्यांच्या आध्यात्मिक धामातनं च्युत कसे होऊ शकतील? त्यामुळे ते आध्यात्मिक धामामध्ये नित्य निवास करतात. त्यांच्या शुद्ध, प्रेममयी दिव्य भक्तांसोबत नित्य लीला आध्यात्मिक धामामध्ये भगवंत करतच आहेत. त्यामुळे त्या लीलांपासून ते कधीही च्युत होत नाहीत. कोणत्याही अवतारात भगवंतांचा महिमा कमी होत नाही. या अर्थानेही अच्युत शब्द आहे, की भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू त्यांच्या वेगवेगळ्या अवतारात प्रकट होतात. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह. तर आपल्याला वाटेल, की मत्स्य, कूर्म ह्या अतिशय अ, नीच दर्जाच्या प्राण्यांच्या योनी आहेत. जिथे त्या प्राण्याचा जी चेतना आहे ती खूप आवृत्त आहे. मासा त्या पाण्यामध्ये जगत राहतो. त्याची चेतना खूप जाड अशा भौतिक अ, प्रकृतीच्या आवरणांनी झाकली गेलेली आहे. पण जेव्हा भगवंत मत्स्य रूपामध्ये प्रकट होतात किंवा कूर्म रूपामध्ये प्रकट होतात, वराह रूपामध्ये प्रकट होतात, तेव्हा ते या 3 गुणांनी बांधले जात नाहीत. वराह, कूर्म हे तमोगुण, रजोगुणामध्ये असलेले प्राणी आहेत. पण भगवंत जेव्हा या अवतारात प्रकट होतात, तेव्हा आपण कधीही चूक केली नाही पाहिजे, असा विचार कधीही नाही केला पाहिजे, की भगवंत सुद्धा एका माशाप्रमाणे तमोगुणामध्ये आहेत किंवा कूर्म अवतार वराह रूपामध्ये तमोगुणात, रजोगुणात आहेत. तर भगवंत हे नित्य शुद्ध सत्वामध्ये त्यांच्या दिव्य आध्यात्मिक शरीरामध्ये, सच्चिदानंद शरीरामध्ये त्या रूपामध्ये प्रकट होतात. त्यामुळे कोणताही अवतार असला तरी भगवंतांचा महिमा कमी होत नाही. वराह रूपामध्ये, मत्स्य रूपामध्ये ज्या लीला भगवंतांनी केल्या, त्या तितक्याच महान आहेत, जितका त्यांनी अ, एक बाह्य रूपाने मनुष्य रूपामध्ये केल्या. जसं भगवान श्रीकृष्ण किंवा रामचंद्र हे बाह्यदृष्टीने मनुष्याप्रमाणे अवतरित झाले होते. पण त्यांची लीला आणि मत्स्य, कूर्म, वराह ह्या सर्व लीला ह्या आध्यात्मिक पूर्णपणे शुद्ध आहेत. या कुठल्याही भौतिक प्रकृतीच्या आवरणांनी युक्त नाहीयेत किंवा मलिन झालेल्या नाहीयेत किंवा 3 गुणांनी युक्त नाहीयेत. भगवंत हे नित्य 3 गुणांच्या परे आहेत. त्यामुळे कोणत्याही अवतारात भगवंतांचा महिमा कमी होत नाही. कोणत्याही प्रकारच्या लीलेमध्ये त्यांचा महिमा कमी होत नाही. म्हणजे काहीही कार्य भगवंतांनी केलं तरी त्यांचं गुणगान होतं. भगवान श्रीकृष्ण षडैश्वर्यपूर्ण भगवान, त्रिलोकांचे स्वामी, आध्यात्मिक, भौतिक सर्व जगतांचे स्वामी,
हे अर्जुनासाठी एका सारथ्याच्या रूपात तिथे सेवा करतात. त्यांचंही गुणगान होतं. जरासंधाने आक्रमण केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रण सोडून पळतात, तरीही त्यांचं गुणगान होतं. क्षत्रिय असून युद्धामध्ये रण सोडून तुम्ही पळताय म्हटल्यानंतर निंदा झाली पाहिजे. पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा रण सोडून पळतात, तेव्हा त्यांचं रणछोड राय म्हणून कौतुक केलं जातं. एखाद्याने चोरी केली तर त्याची निंदा होते, त्याला शिक्षा होते. पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनात गोपींच्या घरातून लोणी चोरायचे, माखन चोरायचे, तेव्हा त्यांना माखन चोर त्याच्यावरती, त्या लीलेवरती कित्येक कविता लिहिल्या गेलेल्या आहेत, कित्येक गीतं लिहिली गेलेली आहेत. अनेक गायक, कवी, लेखक प्रसिद्ध झाले त्या लीला गाऊन. तर अशी ही भगवंतांची लीला आहे. शाळीग्राम शिलेच्या तुझी लीला आहे भगवंतांची. त्या एका शापाद्वारे भगवंत दगडाच्या रूपाने प्रकट होतात भगवान विष्णू. पण त्या शाळीग्रामाच्या पूजेने भौतिक जगतात अडकलेला व्यक्ती जन्म मृत्यूच्या कर्मबंधनातून मुक्त होऊन आध्यात्मिक जगतास प्राप्त करू शकतो. एवढी शक्ती त्या भगवंतांच्या एका बाह्य दृष्टीने पाहायला गेलं तर दगडाच्या रूपामध्ये आहे, त्या शाळीग्रामच्या रूपामध्ये. पण त्या लीलेमध्ये सुद्धा भगवंतांचा महिमा कमी होत नाही. ते पूर्णपणे दिव्य आध्यात्मिक त्यांची शक्ती, त्यांची जी क्षमता आहे त्याद्वारे प्रत्येक लीलेमध्ये ते कार्य करतात आणि त्यांचा महिमा कधीही घटत नाही. पुढचा अर्थ आहे, भगवंतांचं स्थान नित्य आहे. या अर्थानेही ते अच्युत आहेत. काहीही झालं तरी भगवंत हे भगवंतच आहेत. त्यांना कोणी भगवंत बनवलेलं नाहीये. आपण कधीही भगवंत बनू शकत नाही आणि भगवंत कधीही त्यांच्या पदापासून च्युत होऊ शकत नाही. या भौतिक जगतामध्ये आपण पाहतो अनेक लोक खूप काबाड कष्ट करून खूप सारं भौतिक यश प्राप्त करायचा प्रयत्न करतात. पैसा, धन, संपत्ती, अनेक उपाध्या, खूप साऱ्या पदव्या, खूप लौकिक या भौतिक जगताचा जो मान, मरातब, पैसा, धन, संपत्ती, सुखसोयी प्राप्त करायचा प्रयत्न करतात. पण ते सारं क्षणभंगूर आहे. आपण आतापर्यंतच्या अनेक 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 जन्मांमध्ये खूप साऱ्या उपाध्या, खूप सारं यश, खूप सारा पैसा, अडका, धन, संपत्ती, माड्या, मजले बांधून त्याला सोडून दिलेलं आहे नंतर. म्हणजे आपण त्या पदवीपासून, त्या लौकिकापासून आपण च्युत झालेलो आहे. आपण कायमचं ते घेऊन बसू शकत नाही, त्याच्यावर मालकी हक्क सांगू शकत नाही. आणि म्हणूनच ह्या जगामध्ये सर्वजण धडपड करत आहे. प्रत्येकाला भीती वाटते की मी पदच्युत होऊ नये. प्रत्येक पॉलिटिशियन आहे त्याला भीती वाटते की हे माझं पद जाऊ नये. जो धनाढ्य व्यक्ती त्याला वाटतं हा माझा पैसा जाऊ नये. जो खूप सारं संपत्ती गोळा करून बसलेला व्यक्ती त्याला भीती वाटते की मी ही संपत्ती सोडून मला एक दिवस जावं लागणार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये भय आहे. तर हे स्थान आपलं नष्ट होईल किंवा आपली संपत्ती नष्ट होईल या भयापोटी प्रत्येक जण धडपड करत असतो की मला इथनं च्युत नाही व्हायचंय. पण आपल्या सर्वांकडनं ह्या सर्व गोष्टी हिरावून घेतल्या जातात. त्या अर्थाने आपण काही ऐश्वर्यपूर्ण नाही आहे पूर्णपणे भौतिकरित्या. आध्यात्मिकरित्या जर आपण जाणलं, आपण भगवंतांचे दास आहोत, भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांची सेवा, त्यांची भक्ती करण्यात जर आनंद आपण ओळखला आपला खरा, तर आपणही खऱ्या अर्थाने भगवंतांप्रमाणेच त्यांच्या भक्तीमध्ये स्थिर होऊन, स्थित होऊन तिथनं आपण पुन्हा पतन होणार नाही आपलं. त्या अर्थाने आपणही अच्युत होऊ शकू. पण भौतिक जगतामध्ये आपण अच्युत नाही आहोत. त्यामुळे भगवंतांचं वर्णनही भगवद्गीतेत करण्यात आलेलं आहे. भगवंत स्वतः सांगतात 10व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये, यो माम अजम अनादिम च वेत्ती लोकमहेश्वरम. यो माम अजम, जो मला कसा जाणतो, अजम ज्याचा जन्म झालेला नाही, अनादिम अशा पद्धतीने जो मला जाणतो, असम्मूढस्स मर्त्येषु सर्व पापही प्रमुच्यते. असा व्यक्ती खऱ्या अर्थाने असम्मूढ या संमोहनातनं बाहेर आलेला आहे आणि तो सर्व पापही प्रमुच्यते, सर्व पापांपासून त्याची मुक्ती होते. अजून एका अर्थाने अच्युत शब्द वापरलेला आहे, ते म्हणजे अर्जुनाचे सारथ्य कुशल पद्धतीने केलं भगवंतांनी. इथे एक कथा येते महाभारताच्या युद्धामध्ये, माझ्या मते 16व्या का 17व्या दिवशी, जेव्हा कर्णाद्वारे एक बाण अर्जुनावरती सोडला गेला आणि कर्णाचा जो भाता होता त्यामध्ये एक नाग जाऊन बसला होता चोरीने. म्हणजे कर्णाला न समजता तो तिथे जाऊन शिरला होता त्याच्या भात्यामध्ये. अश्वसेन नावाचा तो नाग होता. तर ह्याची आई अर्जुनाद्वारे न कळत मारली गेली होती. जेव्हा खांडव वनाला जाळलं गेलं अग्निदेवाच्या मदतीने कृष्ण आणि अर्जुनाद्वारे, तर तेव्हा या
अश्वसेन नागाची आई त्यामध्ये जळून मृत पावली होती. तेव्हा त्या अश्वसेन नागाला अर्जुनावरती खूप राग होता. त्याला त्याचा बदला घ्यायचा होता आणि त्याला इजा पोहोचवायची होती, मारायचं होतं. तेव्हा कर्णाने जेव्हा नागास्त्र त्याच्या बाणामध्ये त्याचं आवाहन केलं, तेव्हा त्या बाणामध्ये हा नाग शिरला. कर्णाला समजलं नाही आणि तेव्हा त्याने अर्जुनावरती तो बाण चालवला आणि भगवान श्रीकृष्ण समजत होते आणि जे देवी-देवता आकाशातून युद्ध पाहत होते, इंद्र आदी सर्व देव, इंद्राचा मुलगा आहे अर्जुन. त्यांना भीती वाटायला लागली, की आता हा महाभयानक नागास्त्र आणि त्यात अजून तो विषारी नाग त्याच्यावरती चढलेला आहे. आता अर्जुनाचं काय होणार? त्यामुळे सर्वजण घाबरून चिंतातूर झाले होते. तेव्हा तो जो बाण कर्णाने सोडला अर्जुनावरती, तेव्हा तो सरळ अर्जुनाच्या गळ्यावरती येऊन अर्जुनाचा विनाश होऊ शकला असता त्या बाणाद्वारे. पण जेव्हा तो बाण निघाला कर्णाच्या धनुष्यामधून आणि तो अर्जुनास पाशी आला, त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पायाद्वारे अर्जुनाच्या रथावर जोरात एक प्रहार केला आणि त्या पायाच्या टॅपिंग मारल्यामुळे रथावरती अर्जुनाचा रथ जमिनीत खचला. चांगला अर्धा फूट खाली खचला आणि तो खचल्यामुळे अर्जुन, भगवान श्रीकृष्ण आणि रथ खाली आले आणि घोडेही खाली दाबले गेले, गुडघ्यांवर बसले आणि तो बाण येत होता तो त्याच्या मानेवर, गळ्यावर येण्याऐवजी तो अर्जुनाचा जो मुकुट होता त्याच्यावरती येऊन लागला आणि तो मुकुट उडाला अर्जुनाचा आणि त्या बाणाद्वारे तो भस्म होऊन पूर्णपणे छिन्न-विछिन्न झाला पूर्ण अर्जुनाचा जो मुकुट होता तो. अशा पद्धतीने अर्जुनाचं जे सारथ्य आहे तेही खूप कुशलतेने, सारथी जो युद्धामध्ये असायचा त्याचा मुख्य हेतू असायचा, की पूर्णपणे तो अलर्ट पाहिजे एकदम, की या योद्ध्यावरती कोण आक्रमण करतंय, त्याला कशा पद्धतीने वाचवलं गेलं पाहिजे आणि ते भगवंतांनी अतिशय सुरेखरित्या अर्जुनाचं रक्षण या युद्धामध्ये केलं. तर या सर्व अर्थांनी अच्युत शब्द भगवान श्रीकृष्णांसाठी वापरण्यात आलेला आहे या श्लोकामध्ये अर्जुनाद्वारे. पुढे अर्जुन काय म्हणतोय? का माझा रथ घेऊन चला? या 2 सैन्यांमध्ये का घेऊन जाण्यास सांगत आहे श्रीकृष्णांना? कारण मला बघायचंय. मला सर्व योद्ध्यांना पाहायचं आहे. यावत ज्याद्वारे एतान निरीक्षेहम, या सर्वांना पाहायचंय. कुणाला? योद्धुकामान अवस्थितान, जे युद्ध करण्यास अतिशय उत्सुक आहेत, अशा सर्व योद्ध्यांना मला पाहायचं आहे. कैर मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे, या सर्व रणामध्ये, या भयंकर अशा होणाऱ्या युद्धामध्ये माझ्यासाठी किंवा मला ज्यांच्याशी लढायचंय असे योद्धुकामान, युद्ध करण्यास उत्सुक असलेले कोण कोण योद्धे इथे आलेले आहेत ते मला पाहायचंय. अर्जुनाच्या मनात एक विचार होता हे बोलताना, की शांततेने मार्ग काढण्याचा जो प्रयत्न होता तो फोल ठरलाय. भगवान श्रीकृष्ण जाऊन जेव्हा त्यांनी शांतीदूत बनण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एवढीशी थोडीशी जमीनही देण्यास नकार दिला दुर्योधनाने. त्यामुळे अर्जुन आणि पांडवांना युद्धामध्ये असा काही खूप रस नव्हता, की आता युद्ध करून ह्यांना मारून टाकायचं सर्वांना आणि आता राज्य उपभोगायचं. नाही. त्यांचा स्वभाव आहे क्षत्रिय म्हणून. क्षत्रियाचा स्वभाव आहे की राज्य करणं. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी 5 गावं मागितली, तीही देण्यास नकार दिला. त्यामुळे अर्जुन विचार करत होता, की हे अनावश्यक युद्ध आहे. खरं तर हे करण्याची गरज नाही. पण आता शंखनाद झालेला आहे, युद्धासाठी समोर आलेलो आहे एकमेकांच्या. आता काही युद्ध थांबणार नाहीये. पण तरी माझी इच्छा आहे, की कोण एवढे उत्साही आहेत, जे या अनावश्यक युद्धासाठी आता समोर येऊन थांबलेले आहेत युद्ध करण्यासाठी. असाही विचार अर्जुनाच्या मनामध्ये होता. आणि बारीकसा कुठेतरी विचार होता, की काही आचार्य सांगतात, की अजूनही काही वेगळा मार्ग निघू शकेल का? त्याला समजत होतं, की आता मार्ग निघणार नाहीये दुसरा, आता युद्धच होणार आहे. कारण शंख फुंकले गेलेले आहेत. समोर सर्वजण शस्त्र-अस्त्र घेऊन युद्धासाठी आलेले आहेत आणि सर्व क्षत्रिय आहेत. अर्जुनही क्षत्रिय. आता युद्धासाठी आपण आलेलो आहे आणि चालू झालेल्या युद्धातनं कोणी मागे फिरणार नाहीये. त्यांचा स्वभाव आहे क्षत्रियाचा लढण्याचा. पण तरीही कुठेतरी एक बारीक विचार, की अजून काही मार्ग निघू शकेल का? त्याला समजत होतं, पटत होतं, की आता युद्ध करायचंय आणि आता ह्या सर्वांना मारायचंय आपल्याला. त्यामुळे त्याच्या मनात थोडीशी घालमेल होती आणि म्हणून त्याच्या मनात हा विचार आला, की कोण आहे बघू तरी. कोण आलंय समोर युद्ध करण्यासाठी. या विचाराने अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणत आहे, की घेऊन चल माझा रथ. दोन्ही सैन्यांमध्ये मला पाहायचंय कोण आलेलं आहे. आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या अनेक श्लोकांमध्ये अर्जुनाचं मनातील परिस्थिती आपल्यासमोर प्रकट होईल, की अर्जुन कशा पद्धतीने विचार करत आहे आणि मग
मागच्या श्लोकामध्ये आपण जे पाहिलं 20वा की युद्ध करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन अर्जुन तयार झालेला आहे. आणि पुढच्या काही श्लोकांमध्ये आपण पाहूया की तेच धनुष्य त्याच्या हातातून गळून पडणार आहे. त्याच्यासाठी काय-काय कारण आहेत हे आपण पुढच्या भागांमध्ये त्याची चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप-खूप धन्यवाद. खाली आत्तापर्यंत झालेल्या आणि इथून पुढे होणाऱ्या सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक आहे. WhatsApp कम्युनिटीची लिंक आहे. नक्की जॉइन करा आणि कोर्समध्ये सहभागी व्हा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हरे कृष्णा. धन्यवाद. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare